काँग्रेससह राष्ट्रवादीचंही मत फुटलं असा दावा जयंत पाटील यांनी केलेला आहे। क्रॉस वोटिंगमुळे माझा पराभव झाला तरी मी मविया सोबतच आहे असंही शेकापच्या जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलचं विधान केलेलं आहे। मी त्याचा अभ्यास केला नाहीये की 1 नंबर कोणाचा 2 नंबर कोणाचा, पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं एक मत फुटलं, बाकी 11 मतं बरोबर मिळाली आणि एक मत आम्हाला आमचं एक आहे ते मिळालं। पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत या लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, कालच्या या पराभवानंतर शेकापचे जयंत पाटील जेव्हा बोलतात तेव्हा ते सांगतात की आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत, आम्ही शरद पवारांच्या सोबतच आहोत। काय नेमके मुद्दे होते आजच्या या पत्रकार परिषदेमधले, काय त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे? नक्कीच गुरु, पाहायचं झालं तर काल विधान परिषदेची संपूर्ण निवडणूक आहे ती पार पडली आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे। त्यानंतर त्यांनी आज सकाळी लागलीच ही बैठक आहे ती आपल्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बोलून घेतलेली आहे। जयंत पाटील हे पदाधिकाऱ्यांना भेटण्याच्या आधी शरद पवार यांना देखील भेटण्यासाठी गेलेले होते, परंतु शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आजच्या सर्व बैठका आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जयंत पाटील पुन्हा त्यातून या ठिकाणी त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत। त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत। ज्याप्रमाणे गणित बसवलेली होती त्याप्रमाणे ती गणित आहे ती पूर्णपणे झाली नाहीये, त्यामुळे अशा प्रकारचा पराभव आहे तो स्वीकारावा लागला। तर त्या ठिकाणी जर दुसऱ्या मताची जी संपूर्णपणे निवडीची मतं होती ती जर मिळाली असती तर कुठेतरी विजय हा झाला असता, परंतु ती देखील न मिळाल्यामुळे हा पराभव आहे तो स्वीकारावा लागतो। यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही सर्व पदाधिकारी आणि पक्षातून आत्मचिंतन करू आणि याच्यामध्ये नक्की कुठे चुकलं हे देखील आम्ही जो आहे तो मार्ग काढणार आहोत। त्यांनी त्यानंतर बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला पाहता कशा प्रकारे रणनीती ही शेकाप पक्षाची असणार आहे आणि त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये राहून नक्की कशा प्रकारचं संख्या आहे तर ती शेकाप देऊ शकतं आणि त्यामध्ये आपलं पारडं जड कशा प्रकारे करू शकतं याच्यामध्ये देखील शेकाप पक्षाचे जयंत पाटील हे विशेष लक्ष आता देताना पाहायला मिळतील, कारण त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये नक्कीच एकमत असलं तरी सुद्धा काही प्रमाणात नाराज असल्याचं देखील बरोबर आहे। त्यामुळे आता या सगळ्याच्या कशा प्रतिक्रिया उमटतात हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी।